नगर परिषदेच्या निवडणुकांचं बिगुल वाढलं असून जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्यात। निवडणुकांच्या प्रचाराची धामधूम सुरू झालेली आहे। मी सध्याला परळीमध्ये आहे। परळीमध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर मुंडे बहीण भाऊ आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये एकत्र आलेले आहेत। मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देखील आता तगडा उमेदवार मैदानामध्ये उतरवण्यात आलेला आहे। जे की धनंजय मुंडे यांचे विश्वासू राहिलेले दीपक देशमुख यांच्या पत्नी संध्या देशमुख आणि माजी नगराध्यक्ष जे की बाजीराव धर्माधिकारी यांच्या पत्नी पद्मश्री धर्माधिकारी या निवडणुकीमध्ये आहेत। इथल्या लोकांना काय वाटतंय, इथले प्रश्न सुटलेत का, इथल्या नागरिकांना काय वाटतं, मी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे। बाबा काय सांगाल, इथे काय काय प्रश्न आहेत लोकांची? मला बोलता येत नाही बाबा. काय पाणी लाईट मिळते काय व्यवस्थित? नाही बोलताच येत नाही मला. तू तरी बोलती बोलत नक्कीच या ठिकाणी आणखी लोकांसोबत जाणार आहे। कसं बघता, निवडणूक होऊ घातलेली आहे, प्रचार सुरू झालेला आहे, काय इथल्या समस्या काय काय आहेत? परळी शहरामध्ये समस्या भरपूर आहेत। ज्या सरकारी बऱ्याच काही योजनेतून जे विविध योजनेचे काही फंड आलेले त्याचे काम पूर्ण झालेले नाहीत आणि प्रत्येक वार्डामध्ये युतीकडं ज्यांनी उमेदवारी मागितली अशा नाराजांची संख्या खूप आहे। जे नाराज झालेले जे युतीचे उमेदवार आहेत, जे सामाजिक काम करतात आणि बांधिलकी सांभाळून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जे त्यांनी डावललंय। एक उमेदवार 1500 मताचा गट्टा सतत त्याच्या कामातून सांभाळणारा कार्यकर्ता असे लोक डावलल्यामुळं माझा महत्त्वाचा प्रश्न आहे, परळीमधल्या कोणत्या कोणत्या योजना अपूर्ण त्या झाल्या पाहिजेत, लोकांना सोयी सुविधा मिळाली पाहिजे? परळीला पहिलं पाणी जे आहे ते पूर्ण आपण नदीला एखादा पूर कसा येतो गाळ युक्त पाणी अशा पाण्याची व्यवस्था परळीकरांना आहे। ती अद्याप अनेक वर्षापासूनची परळीकरांची जी मागणी आहे ती पूर्ण झालेली नाही। परळीकरांना जे हवं आहे, जी गटार योजना आहे ती अर्धवट पडलेली आहे। तीर्थक्षेत्राच्या योजनेखाली जे काय बजेट आलं त्याचंही काम अपूर्ण राहिलेलं आहे। अनेक शहरामध्ये विविध ठिकाणी दलित वस्त्यामध्ये बुद्ध विहाराचे प्रश्न प्रलंबित आहेत, काम अर्धवट झालेले आहेत। गुत्तेदारांनी पैसे घेऊन उचलून गेलेले आहेत। गुत्तेदार कोणाच्या बाजूचे नेमके? गुत्तेदार आता ज्यांना काही समायोजन करून ज्यांना काही गुत्तेदारी दिली त्या लोकांनी कामं पूर्ण केलेली नाहीत। मग कामं पूर्ण न केलेल्या गुत्तेदारांना इथल्या नेतृत्वाने विचारलं पाहिजे। प्रत्येक समाजाचा विषय आहे, एका जाती धर्माचा विषय नाहीच आहे। हवा कोणाची? हवा कोणाची? बाजू कोण मारेल? आता इथं निश्चितपणे परळीकरांनी ठरवलंय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार पक्ष यांच्या तुतारी या चिन्हाचा नगराध्यक्ष निश्चित या ठिकाणी निवडून येईल। दीपक देशमुख तर धनंजय मुंडेंचे विश्वासू सहकारी होते, ते देखील त्यांच्यासोबत राहिलेले आहेत, मग त्यांना का? 100% विश्वासू होते। त्यांच्याकडं दीपक नाना देशमुख हे पहिले नगराध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत आणि त्यांच्या काही संकल्पना होत्या। त्यावेळेला जे काही काम करायचं बोलले असतील नेतृत्वाने ते काही ऐकलं नाही। त्यांना उमेदवारी न देण्याचंही कारण त्याच्यामध्ये असू शकतं। बाजूला कार्यकर्ता जातो कशासाठी? विश्वासू आहे त्यांच्यामध्ये काही अवगुण आहे याच्यामुळे गेलेत असा काही विषय नाही। नेतृत्वाने ऐकलं नाही। निवडणूक होऊ घातलेली आहे, प्रचार सुरू आहे, मुंडे बहीण भाऊ एकत्र आलेत, संपूर्ण राज्याचं परळीकडे लक्ष आहे, मात्र जनतेचं कोणाकडे लक्ष आहे? विशेषतः जनतेचा विषय असा आहे परळीमध्ये की लोकसभा आणि विधानसभेला मुळात जास्त विधानसभेला मतदाराला बूथवर मतदानच करू दिलं नाही। परळीचे सर्व जे बूथ आहेत फक्त 11 बूथ जर सोडले तर बाकी सर्व बूथ ताब्यात घेतले होते आणि हुकुमशाही पद्धतीनं त्यांच्याच कार्यकर्त्याने समोर येऊन सगळं मतदान करून घेतलं। त्याच्यामुळं परळीतली ही लीड आहे। राहिला लोकसभेचा विषय, लोकसभेचा उगा नॉर्मल फरक आहे या परळी शहरामध्ये लोकसभेला, आणि आता तर असा विषय होणार आहे की लोकाला बदल हवा आहे, कारण त्याला लोकशाही प्रक्रियेमध्ये मानवी जीवनामध्ये फक्त मतदानाचा अधिकार आहे आणि तो मतदानाचा अधिकार सुद्धा यांना हिसकावून घेतला होता। यांच्या दहशतीनं, यांच्या दादागिरीनं हा हिसकावून घेतल्यामुळं आज लोकाला संधी आणि ह्या संधीचं जनता सोनं करी। मला महत्त्वाचा प्रश्न हाच विचारायचा आहे, ज्या वेळेस लोकसभेला विधानसभेला संपूर्ण इथं गदारोळ झाला,
त्यावेळेस दीपक देशमुख देखील त्यांच्या सोबत होते, म्हणजे थांबू शकले का नाही? हा प्रश्न असा आहे की विशेष तो मला सांगायचं झालं तर परळीमध्ये दहशतच एवढी की त्यांच्या विरोधात कार्यकर्ता उभा मनात जरी असेल तरी तो कार्यकर्ता समोर येऊ शकत नाही. आता काय होईल? आणि आता जी आहे, आता ही वाल्मिक कराड जेलमध्ये गेल्यामुळे ही दहशत संपलेली जवळपास, आणि दहशत संपल्यामुळं गल्ली बोळातला सर्वसामान्य माणूस हा पुढे गेलेला आहे. बरं, परळीमध्ये कोणत्या कोणत्या योजना आल्या पाहिजेत? लोकांना काम नाही, रोजगार नाही, नवतरुण रस्त्यावर हिंडतात, काय बघता याच्याकडे? कोणी विकास म्हणता, नेमकं विकास आहे का परळीमध्ये? विशेषतः विकासाच्या मुद्द्यावर जर बोलायचं झालं, माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी या ठिकाणी 4 मोठे प्रोजेक्ट परळी तालुक्यासाठी आणले होते. या ठिकाणच्या तरुणाला काम लागावं, एक तर वैजनाथ सहकारी साखर कारखाना, पानगाव सहकारी साखर कारखाना, सूतगिरणी, त्याच्यानंतर कॉलेज, हे आणलेलं कॉलेज, सूतगिरणी हे सर्व बहीण भावांनी पूर्ण कुलूप लावलेले. आज त्याला कारखाना सुद्धा विकून टाकलेला आहे. पुन्हा तुमच्याकडे येतो, आणखी मला काही लोकांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या. त्या ठिकाणी काही आणखी लोक बसलेले आहेत, मतदार बसलेले आहेत. भाऊ, निवडणूक होऊ घातली, मुंडे बहीण भाऊ एकत्र आहेत, सर्व जनतेचं परळीकडे लक्ष आहे, बरोबर आहे? राज्याचं लक्ष आहे, नेमकं जनतेचं कोणाकडे लक्ष आहे? जनतेचं लक्ष आदरणीय धनंजय मुंडे साहेब व पंकजाताई मुंडे यांच्याकडेच आहे. कारण या परळीचे खऱ्या अर्थानं भाग्यविधाते हे दोघंच आहेत. आणि आता जे विरोधक वेगवेगळ्या वल्गना करत आहेत, दादागिरी, गुंडागिरी, मतदान करून दिलं जात नाही, ह्या सर्व खोट्या बातम्या आहेत. जर दादागिरीच असती तर धनंजय मुंडे यांचे सहकारी स्वतः आता नगराध्यक्षपदासाठी उभं राहिले नसते. मतदान हे सर्वांना आता कळत आहे की एकाच बाजूने होणार आहे, महायुतीलाच मतदान होणार आहे, आणि विरोधकांना त्यांचा पराभव हा स्पष्ट दिसत आहे. आज आपण संपूर्ण परळी शहरात फिरला असाल तर धनंजयजी मुंडे आणि पंकजाताई मुंडे आणि RPI यांचे जे महायुतीचं वातावरण आहे हे सगळीकडे आहे. अत्यंत उत्स्फूर्तपणे मतदार त्यांना मतदान करण्यासाठी उत्सुक आहेत. आणि आपण पाहू शकाल यावेळेसची ही निवडणूक राज्याला नवी दिशा देणारी आहे की जातीवर, फक्त कोणा जातीवर आणि कोणाला बदनाम करून निवडून येता येत नाही. इथे कामच करावं लागतंय आणि नेतृत्वाचा विश्वास निर्माण करावा. मतदानच करून दिलं नाही असा आरोप काही लोक करतात तिथं. मतदान करू दिलं नसतं तर आपण लोकसभे आणि विधानसभेची आपण जर जुळवाजुळव किंवा बेरीज केली तर मतदान करू दिलं नसतं तर पंकजाताई सुद्धा बिनविरोध निवडून आल्या असत्या किंवा प्रचंड बहुमताने निवडून आल्या असत्या. गेल्या वेळेस सुद्धा इथला जो आयात केलेला उमेदवार होता त्याला मतदान पडणार नव्हतं. त्यांनी विनाकारणचा दीपक देशमुख हे धनंजय मुंडे यांच्या तालमीतच मोठे झालेले आहेत. आणि त्यांना जर दहशत असती तर त्यांनी हिंमत केली नसती दुसरीकडे जायची. यावर हे स्पष्ट होत आहे की आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आणि पंकजाताई मुंडे यांच्याच नेतृत्वाखाली या परळी शहराचा विकास झालेला आहे आणि होणार आहे. आयात केलेल्या उमेदवारांचा आरोप आहे, असं कसं बघताय उमेदवाराकडे तुम्ही दीपक देशमुख यांच्याकडे? बोला, काय परळीच्या विकासाबद्दल? ते मात्र शंका नाही तर महायुतीचा उमेदवार पूर्णपणे येणार आणि नगराध्यक्ष पण महायुतीचाच होणार आहे. 100% काळ्या दगडी पांढरे रेषे. कारण इथं काम केले तर फक्त धनंजय मुंडे साहेबांना, पंकजाताईनं आणि आमचे वार्ड क्रमांक जे 4 नितीन भाऊ रोडे आणि आपले जे उमेदवार आहेत का आता जे त्यांनीच काम केले तिथं. त्याच्यामुळे हे महायुतीला लोक मतदान भरपूर करणार आहेत. विकास भरपूर त्यांनी केलाय दोघांना, आणखी तेच याच्या पुढे विकास तेच करणार दोघं, धनुभाऊ आणि पंकज. प्रभाग क्रमांक 4 मधला विकास आमचे नगरसेवक रनिंगचे नितीन भाऊ रोडे यांनी रमाई घरकुल असो, पुन्हा मोदीचं घरकुल असो, आपलं ते घरकुल पंतप्रधान आवास योजना असो, असे खूप काही घरकुल आणि रोड चांगल्या पद्धतीने केलेले आहेत. आणि त्यांचा दणदणीत जे होणार आहे नितीन रोडे यांचा महायुतीचा विजय होणार आहे. बाजीराव भैया धर्माधिकारी 100% नगराध्यक्ष होणार आहेत. मतदान करू दिलं जात नाही असा आरोप करताय. नाही, आमच्या इकडे तर काही नाही. नाही इथं अजिबात तसं काहीच नाही म्हणलं. इथं व्यवस्थित सगळे मतदान होते आणि इथं बाजीराव भैया धर्माधिकारी पत्नी नगराध्यक्ष होणार. भाऊ, तुम्ही एकंदरीत पाहायला गेलं तर निवडणूक होऊ घातली, आरोप प्रत्यारोप होत आहेत. परळीमध्ये कोणता कोणता विकास व्हायला हवा आहे? नुसतं राजकारण होते मात्र विकास दिसत नाही. कुठं विकास आता सध्याला मी स्वतः उमेदवार आहे, 2रा टर्म आहे माझा. मी स्वतः उमेदवार आहे. परळी शहरामध्ये माझ्या भागामध्ये 2.5 एकर बौद्ध विहारासाठी, बौद्ध धम्म केंद्रासाठी जागा दिलेली आहे. आणि सार्वजनिक स्मशानभूमी या ठिकाणी 1.5-2 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. आणि या ठिकाणी गार्डन सारखी स्मशानभूमी आमची, आणि त्या ठिकाणी मोठ्यापैकी बौद्ध विहार, बौद्ध धम्म केंद्र उभा होणार आहे भविष्यामध्ये. आता आरोप होतो की तुम्ही मतदानच करू देत नाहीत. नाही तसा काही नाही, खोटा आरोप आहे. मग ते
ते आरोप जर खरा असता तर मग पंकजाताई भव्य मतानं निवडून आले असते ना. पंकजाताई का पडलं जाणून बुजून खोटा आरोप आहे. खोटा आरोप आहे असं यांचं म्हणणं आहे. कसं बघता या निवडणुकीकडे? मतदानच होऊ दिले जात नाही, नुसती बोटाला सही लावली जाते. खरं घडतंय काय परळीमध्ये? हे अत्यंत चुकीचं वातावरण केले जात आहे. असंच असलं असतं तर पूर्ण पॅनल टू पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडे साहेबांचे आले असते. असं होत नाही ना, विरोधक काही येतात ना. हवा कोणाची मग इथं? हवा कोणाची? आमच्या विचारानंतर महायुतीचाच नगराध्यक्ष होतील. का बरं? तर माझे भैया धर्माधिकारी 18 पगड जातीला घेऊन दलित समाज असन, मातंग समाज असन, माळी समाज असन, या सगळ्या लोकांना अत्यंत जवळकीनं आपलं म्हणून काम करून घेतात. आपलं म्हणून काम करून घेतात. माझ्यासोबत आणखी काही लोक आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या असतात, कारण तुम्हाला काही कोणाचं देणं घेणं नाही. परळीमध्ये काय झालं पाहिजे? विकास होतोय का? तुमच्या हाताला कामं मिळत आहेत का? पाणी मिळते का? रस्ते मिळते? काय नेमकी परिस्थिती काय? साहेबाचा आदेश पाहिजे. नाही, काय इथं काय वातावरण आहे परळीमध्ये? वातावरण काय आहे? कोण बाजू मारेल? राष्ट्रवादी शरद पवार गट का अजित पवार गट? साहेब जे पाहिजे साहेब डीएम साहेब नितीन डीएम साहेब का बरं? त्याने विकासाचे काम भरपूर केलेले आहेत ना. आणि विकासाचे काम भरपूर केलेले आहेत, त्यामुळे डीएम साहेब शिवाय पर्याय नाही. हा, डीएम साहेब बाजी मारते. माझ्यासोबत आणखी काही लोक आहेत, चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहेत. सर, निवडणूक होऊ घातलेली आहे, लोकशाहीमध्ये अधिकार आहे. कसं वातावरण आहे परळीचं नेमके आता? परळीमध्ये शरद पवार चंद्र पवार गटाचे आमचे जे उमेदवार आहेत दीपक नाना, हेच उमेदवार निवडून येणार आहेत. आणि हे जे अपुरे राहिलेले काम आहेत काय, ते आमचेच सरकार, आमचे दीपक नाना हे पूर्ण करून घेतील. आणि आज जे उमेदवार आहेत नगराध्यक्षाचे, त्यांचे मिस्टर नगरसेवक होते, नगराध्यक्ष बी राहिलेले ते. त्यांनी 34 कोटीची पाणी योजना आणली ती आज सध्याला त्या ज्या प्रभाग 5 क्रमांकामध्ये ती आज तागायत देखील बंद आहे. ते हे असे जे राहिले आहेत, आम्ही ज्यावेळेस सभागृहात जाऊ ते देखील आम्ही ते मंजूर करून या ज्या जनता आहे तिथली त्या नागरिकांचा सुख सुविधा निर्माण करू. दीपक देशमुख सुरुवातीच्या काळामध्ये धनंजय मुंडे सोबत होते, आरोप होतो की त्यांना इकडे पाठवलं, असं काही नाही ना? हे आता काय झाले, सध्या नानाचं वातावरण चालू झाले. हे आरोपात तथ्यच नाही, हे बिनबुडाचे आरोप होत आहेत, काहीच नाही. नाना एकनिष्ठेने आलेले आहेत. पक्षात आपण गेल्याच्या नंतर एकनिष्ठेनेच काम करतो ना. भले तुम्ही त्या पक्षात आजपर्यंत किती गेलेत, ह्या पक्षातून त्या पक्षात गेलेत, तसं काय झालं? तुम्ही आता आरोप करून काय सिद्ध करणार आहेत? आज फक्त लढाई आहे, लढाईची स्वाभिमानानं लढायची ही लढाई. काय होईल परळीमध्ये? दीपक नाना 100% तुतारी वाजी. तुम्ही इकडे म्हणतात की डीएम येतील, 100% तुतारी नाना वाजेल. तुतारी वाजेल असं यांचं म्हणणं आहे. सर, निवडणूक होऊ घातलेली आहे, सर्वसामान्य लोकांची प्रतिक्रिया महत्त्वाच्या असतात. परळीमध्ये खरंच विकास झालाय का? विकास कोणता झाला पाहिजे? तरुणांना रोजगार मिळतोय का इथे? विकास झालेला आहे. धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विकास झालेला आहे. गेल्या 40 वर्षामध्ये जे विकास झाला नाही ते धनंजय मुंडे साहेबांच्या काळामध्ये 5 वर्षामध्ये झालेला आहे. काय विकास झाला? रस्ते, नाली, लाईट अशा बऱ्याच प्रकारची कामं केलेली आहेत साहेबांनी. आता काय बाकी काय काम? पूर्ण कामं झालेली आहे साहेबाच्या हाताने. हा, साहेब बाजी मारते. बोला. बौद्ध विहारासाठी जागा दिलेली आहे साहेबांना. बौद्ध विहाराचं काम पूर्ण करणारच आहेत साहेब भविष्यात. पुन्हा लवजी साळवेच्या समाज मंदिरासाठी साहेबांना जागा दिलेली मातंग समाजाला, त्याचं बी काम पुढे होणारच आहे. दुसरी गोष्ट, जे दीपक देशमुखनं याच्या अगोदर नगराध्यक्ष राहिले होते, त्यावेळेस पालखी रोड गाव भागातून वैजनाथ मंदिराला जे रोड जात आहे त्या रोडचं 15 वर्षात 3 वेळेस बोगस बिल उचलून खाल्लेले हे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख आहेत. त्यांना ही परळीतील जनता खऱ्या माणसाला वळखीती आणि खऱ्या माणसालाच मतदान करणार, खऱ्या उमेदवारालाच मतदान करणार ही परळीची जनता. दीपक देशमुख सारख्या खोट्या माणसाला किंवा दीपक देशमुख सारख्या बोगस बिलं उचलून खाणाऱ्या माणसाला नगरपालिकेमध्ये पाठविणार नाही जनता. परळीची जनता ही
एकदम चांगल्या उमेदवाराच्याच बाजूने राहणार. दीपक देशमुख यांनी बोगस बिल उचलले असा आरोप केला त्यांनी. बोगस बिल उचलले म्हणजे ह्यांना माहित आहेत, मग ह्यांचा बी हिस्सा असेल ना बोगस बिलात. नाना होते म्हणल्यावर बोगस बिलच असतील ना, यांच्याकडे बी असतील, आले असतील ना. कुणाचा हिस्सा नाही? त्यांचा ज्यांनी मत मानलंय त्यांचा. बोगस कसं, बोगस काय संबंध आहे बोगसचा? पुढे तुम्ही दाखवा ना बोगस. मग ज्यांनी दाखवले ते बघतील. नानानं दाखवले, नानाच दाखवा पाहिजे बोगस तुम्ही बिल. आहे का त्यांच्यापाशी सबूत? आता विचार ना. धनंजय मुंडे धनंजय मुंडे सोबत होते, त्यांचा काय वाटा काय त्यामध्ये? ते मी काय बोलणार, हे म्हणलेत म्हणून यांच्यावर बोलणार मी. नक्कीच मी काही बोलणार नाही. कसं बघता निवडणूक होऊ घातलेली आहे, रंगत आलेली आहे, मस्तपैकी वातावरण पेटलंय. कसं आहे, काय वातावरण आहे नेमकी? या ठिकाणी मी स्वतः उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडीकडून आणि काँग्रेस पार्टीकडून. या ठिकाणी तुतारीवाले बी म्हणजे शरदचंद्र पवार गटपण आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि BJP हे एकमेकांना मिळालेले पहिल्यापासूनच आहे. कोण बाजी मारेल? हा, बाजी कोण मारेल? बाजी हे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पार्टी मारेल. बहादूरबाई हे नगराध्यक्ष पदासाठी त्यांचे मिसेस उमेदवार आहेत. परळीमध्ये कोणते कोणते कामं केले नाहीत? कारण वारंवार कामं केले म्हणतात, मात्र आणखी पण नाले रस्ते तसेच आहेत. परळीमध्ये सगळे बोगस कामं केलेले आहेत. त्याच रस्त्यावर त्यांनी बिलं उचलले आहेत, त्याच नालीवर त्यांनी बिलं उचलले. कोणती MIDC नाही परळीमध्ये, कोणता विकास नाही झालेला, कोणताच नाही. धनंजय मुंडे साहेब यांच्यावर पण परळीतली जनता नाराज आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या असलेल्या पंकजाताई मुंडे यांच्यावर देखील जनता नाराज आहे. येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये नक्कीच बदल घडेल. कोण काय होईल? काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी ही विजयी होईल. नक्कीच काँग्रेस असेल, वंचित असेल किंवा मग हे असेल. हो, एक मिनिट. निवडणुकाचा बिगुल वाढलेला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, अजित पवार गट, भाजपा. मात्र विशेष मुंडे बहीण भाऊ एकत्र आलेत. त्यांचे सहकारी असलेले दीपक देशमुख यांनी पक्षप्रवेश करत उमेदवारी घेतलेली आहे. परळीचं वातावरण काय, विकास झालाय का? विकास तर कसल्याच पद्धतीनं झालेला आहे. कारण का वार्ड क्रमांक 4 मध्ये जे काल रात्री मंदिर ते स्मशानभूमी जे रोड आहे ते 5 वर्षामध्ये 2 वेळा केला. काय ते फक्त नगरसेवकाचे खिशे भरण्याचे काम केलेलं आहे आणि सुरक्षित महिला नाहीत. वार्ड क्रमांक 4 मध्ये अनेक असे धंदे 2 नंबरचे चालतात, महिला सुरक्षित नाहीत. आणि वार्ड क्रमांक 4 मध्ये चौकामध्ये CCTV लावावे आणि महिलेसाठी स्वतंत्र शौचालय नाहीत. महिलांसाठी स्वतंत्र शौचालय झाले पाहिजेत. आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहासमोर एक पार्क गार्डन आहे, त्याची अशी दुरावस्था झाली की त्या ठिकाणी कुत्रे हागायलेत. माणसं फिरायचे, लेकरं खेळायचे, त्या ठिकाणी कुत्रे हागायलेत, शेळ्या चरायल्या. आता एवढी दुरावस्था आहे. मला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील, मोठ्या योजना आलेल्या आहेत, पैसे आलेत, मग विकास का होत नाही इथला? विकास फक्त नगरसेवकाचा झालेला आहे. तिथं कुठलेच रोड, नाली, स्वच्छता तर अजिबातच नाही. गटर जशाल तसे तुंबलेले आहेत. विकासाच्या नावाखाली फक्त नगरसेवकाचे खिशे भरण्याचे काम झालेले आहेत. काय होईल चित्र कसं आहे इथलं? मी धनंजय मुंडेचा 20 वर्षापासून कार्यकर्ता होतो. धनंजय मुंडेच्या 20 वर्षाच्या काळामध्ये कसलंच पद नसताना देखील मी स्वतःच्या खर्चानं आतापर्यंत 20 वर्ष काम विमान येतबारनं केलं. गेल्या 5 वर्षामध्ये मला तिकीट देतो म्हणले, मी ऐकलं आणि नंतर बी त्याच घरामध्ये डबल तिकीट दिलं. त्याच्यामुळं मी अपक्ष म्हणून जनतेपुढे जनतेचा न विश्वासघात होता. जनता माझ्या पाठीमध्ये त्याचा विश्वास न घात होता. मी निवडणुकीला समोर आहे. नगराध्यक्ष का नगरसेवक? नगरसेवकासाठी. नगराध्यक्षाला कोण बाजी मारणार? नाही, त्या पाठिंबा कोणाला? आताच मी ते सांगू शकत नाही. नगराध्यक्षाचं कोण राहील ते. नक्कीच या ठिकाणी मला उमेदवारी न दिल्यामुळे मी आता अपक्ष उभा राहिला असं सांगितलेलं आहे. मात्र या निवडणुकीमध्ये आणखी माझ्यासोबत बोलण्यासाठी काही मान्यवर आहेत. कसं बघता निवडणुकीकडे या? कारण बिगुल चांगला वाढला आहे, मुंडे बहीण भाऊ एकत्र आलेत. परळीचं लक्ष जे आहे परळीकडे, सर्व राज्याचं लक्ष परळीकडे. कसं बघता याकडे? महायुतीचा विजय होण्याची शक्यता आहे सध्या परळी शहरामध्ये. कसं काय विजय होईल? काय त्यामध्ये काय बरेच कामं आता चालू आहेत, काही चालू राहिलेले बंद आहेत. असं पुढे इथून नगर शहराचे होतील चालू, प्रगतीपत्र आहेत काम सध्या. लोक नाराज आता प्रतिक्रिया घेतल्या तर
चार दोन लोक इकडे नाराज असतात तिकडे नाराज असतात. काय होईल परळीमध्ये, काय होईल यावेळेस? नक्कीच धनंजय मुंडे साहेबांचा आघाडीचा विजय होणार आहे, त्यात काही मात्र शंका नाही. आता कार्यकर्त्यात कसं असतंय, काही तिकीट डावलले, काही प्रामाणिकपणाने काम केलेलं असतंय. कुठल्याही कार्यकर्त्याला किंवा पक्षाच्या तिकीट अधिकारपणा मिळावं, परंतु या ठिकाणी बरंच घुटमळ झालेली आहे कार्यकर्त्याची, बरंच आवक वाढलेली आहे. त्यामुळं काही स्टॉल कार्यकर्ते या ठिकाणी डावलण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे नाराजीचे सूर आहेत कार्यकर्त्यामध्ये. परंतु धनंजय मुंडे साहेबांच्या आपल्याला नक्कीच या ठिकाणी विजय होणार आहे, यात शंका नाही. नक्कीच परळीमध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, अजित पवार गट असेल, भाजपा असेल, एकंदरीत पाहायला गेलं तर मुंडे बहीण भावांचा एक पॅनल, त्याच्यामध्ये शिवसेना, ठाकरे गट, जे काही सुषमा अंधारे, इकडे काँग्रेस, इकडे शरद पवार गट, अशी लढत पाहायला मिळते. जनतेच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. काहींचं म्हणणं आहे की राष्ट्रवादी शरद पवार गटाची बाजी मारेल, काहींचं म्हणणं आहे की धनंजय मुंडेंचा पॅनल बाजी मारेल. येणाऱ्या 2 तारखेला कुणाकडे जास्ती मतदान होतंय आणि 3 तारखेला निकाल काय लागतोय याकडे सर्व राज्याचं लक्ष जे आहे ते परळीकडे लागलेलं आहे. कॅमेरामन ऋषिकेश गालपाडे सोबत मी योगेश काशीत, साम TV, परळी, बीड.